उन्हाळ्यात फ्रीज लावताच 4 जणांचा मृत्यू. कशाला फ्रीज वापरता रे मूर्खांनो. रात्रीची शांत वेळ, घरात सगळे गाढ झोपलेले, बाहेर उष्णतेची लाट आणि आत एका कोपऱ्यात उभा असलेला तो थंडगार फ्रीज. अगदी नेहमीसारखाच, पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं. सुरुवातीला हलकासा आवाज, जणू कुणीतरी आतून कुजबुजत आहे. कुणालाही लक्षात येणार नाही इतका सूक्ष्म, पण तो आवाज हळूहळू वाढत जातो. एक अनोळखी कंपन घरभर पसरू लागतं. त्या घरात 4 जण, एक साधं आनंदी कुटुंब, दिवसभर कष्ट करून रात्री शांत झोप घेणारे. त्यांना काय माहीत, त्यांच्या घरातच एक संकट शांतपणे वाढत होतं. दिवसभरातही काही संकेत मिळाले होते, पण कुणी त्याकडे गंभीरपणे पाहिलं नाही, कारण ते काही नवीन नव्हतं. कधी कधी आवाज येतोच असं म्हणून दुर्लक्ष केलं गेलं, कधी हलकासा जळाल्यासारखा वास, कधी थोडीशी थरथर. पण रोजच्या धावपळीत कोण थांबून हे सगळं तपासणार? उद्या पाहू हे शब्द किती वेळा आपण वापरतो, आणि कधी कधी हाच उद्या आयुष्याचा शेवट ठरतो. त्या रात्री अचानक आवाज वाढला, शांततेला चिरत, एक अनामिक भीती निर्माण करत, जणू काहीतरी फुटण्याच्या तयारीत आहे. एक जण जागा झाला, डोळे उघडून अंधारात पाहिलं. सगळं ठीक दिसत होतं, पण आवाज मात्र वाढतच होता. तो उठून बसतो, कान टवकारतो, आवाज कुठून येतोय हे ओळखण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याचं लक्ष त्या कोपऱ्याकडे जातं. फ्रीज, तोच फ्रीज, पण आज जो वेगळा वाटत होता. जणू काही आत काहीतरी हलत होतं, जिवंत असल्यासारखं. दरवाजा उघडायचा विचार मनात येतो, पण अचानक एक विचित्र थरथर. हात मागे घेतला जातो. तेवढ्यात दुसराही जागा होतो. काय झालं असा प्रश्न, पण उत्तर देण्याआधीच आवाज आणखी वाढतो. घरात एक तणावाचं वातावरण तयार झालं होतं. सगळे जागे होऊ लागतात, पण कोणालाही नेमकं काय घडतंय हे समजत नाही. एक क्षण, फक्त एक क्षण, आणि अचानक एक जोरदार धक्का. कानठळ्या बसवणारा आवाज. जणू काहीतरी फुटलं. सगळं हादरून गेलं. भिंती हलल्या, काचांचे तुकडे उडाले, आगीचा झोत, दाट धूर. काहीच दिसेनासं झालं. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. घाबरलेले आवाज, ओरड, मदतीसाठी हाका. पण सगळं काही सेकंदात बदललं होतं. बाहेर पडायचा प्रयत्न, पण मार्ग अडलेला. काहीतरी कोसळलेलं. अंधार आणि धूर यामध्ये काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न, पण हातात हात येत नव्हता. फक्त भीती आणि गुदमरणारी हवा. वेळ थांबल्यासारखी वाटत होती, पण प्रत्यक्षात सगळं खूप वेगाने घडत होतं. शेजाऱ्यांना काहीच कळलं नाही. रात्रीची शांतता पुन्हा परत आली, पण त्या घरात मात्र सगळं संपलं होतं. सकाळ झाली, सूर्य उगवला, पण त्या घरात अंधारच होता. दार उघडलं गेलं आणि सगळं स्पष्ट झालं. धूर, जळालेल्या वस्तू आणि एक भयानक शांतता, जी सगळं सांगून जात होती. लोक जमा झाले, प्रश्न पडले, हे कसं झालं, कशामुळे झालं. तपास सुरू झाला, तज्ज्ञ आले, सगळं नीट पाहिलं, आणि मग जे समोर आलं ते हादरवणारं होतं. कारण कुठलाही भुताटकीचा प्रकार नव्हता, कुठलाही बाहेरचा हल्ला नव्हता. सगळं काही सुरू झालं होतं ते एका साध्या दिसणाऱ्या उपकरणापासून. हो, तोच फ्रीज. जुनी वायरिंग, खराब कनेक्शन, आणि सतत होणारे व्होल्टेजचे बदल. आवाज, वास, थरथर हे सगळे संकेत होते, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि शेवटी एका छोट्याशा निष्काळजीपणाने 4 जणांचं आयुष्य संपवलं.